अधिक महिन्यात मृत्यू पंचक लवकरच सुरू होते आणि या काळात काही गोष्टी चुकूनही करू नये असं सांगितलं जात आहे. मग अधिक महिन्यात मृत्यू पंचक नेमकं कधी लागणार आहे आणि ते कधी संपणार आहे? या काळात नेमकं काय करू नये आणि हे 5 दिवस अमंगल का मानले जातात? चला जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत अनेक वैविध्य आढळून येतं. अनेक परंपरा प्राचीन काळापासून अव्याहतपणे आजपर्यंत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. खगोलीय पद्धतीने येणाऱ्या अधिक मासाला आध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असल्याचंही मानलं जातं. पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह, नक्षत्र, मुहूर्त, करण असे मुख्य भाग असून यांमधील पंचक काळ सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. आता पंचक म्हणजे नेमकं काय? मृत्यू पंचक म्हणजे काय? आणि नेमकी कोणती कामं किंवा कोणत्या गोष्टी या काळात करू नये समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार 5 नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटलं जातं. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारिका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानलं जातं. काही मान्यतेनुसार या काळात केलेल्या अशुभ कार्याचा 5 पट प्रभाव पडत असतो. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचं मानलं जातं. आता पंचक कालावधी हा अमंगलाचं सूचक मानला जातो. जसे पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेले. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केलं जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचा सूचक मानला गेलाय. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचं पाहायला मिळतं. आता अधिक महिन्यात मृत्यू पंचक काळ कधी आहे? तर ज्योतिषशास्त्रानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागतं यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. पंचकाचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होतं तेव्हा त्याला राजपंचक म्हणतात. मंगळवारी लागणारं पंचक अग्निपंचक नावानं संबोधलं जातं. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक असं म्हटलं जातं. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक असं म्हटलं जातं. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं. आता शनिवारी म्हणजे 6 जून रोजी सायंकाळी 7:04 पंचक प्रारंभ होत आहे आणि ते गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 8:17 असणार आहे. म्हणजे या वेळेत पंचक समाप्त होणार आहे. मृत्यू पंचक हे अतिशय कष्टदायी आणि प्रतिकूल मानलं जातं. आता या काळात काय करू नये? तर ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीत काही कार्य करणं निषिद्ध मानलं गेलंय. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये, घराच्या छताच्या दुरुस्तीचं किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणं वर्जित मानलं गेलंय. कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं. पंचक काळात मृत्यू होणं शुभ मानलं जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता सुद्धा असते असंही म्हणतात. आता पंचक दोष लागू नये यासाठी काही उपाय आहेत का? तर हो, शास्त्रात सांगितलं गेलंय की पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाह संस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे असं सांगितलं जातं. आता पंचक सर्व कार्यासाठी अशुभ नसते, तर काही कार्यासाठी पंचक अत्यंत शुभ सुद्धा मानलं जातं. या कालावधीत यात्रा करणं, मुंडन कार्य, व्यापार या कार्यासाठी पंचक शुभ मानलं जातं. त्याचबरोबर साखरपुडा समारोह, विवाह ही शुभ कार्य पंचक कालावधीत केली जाऊ शकतात. आता पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो असंही म्हणतात. काही वेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृहप्रवेश, शांतीपूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्य करणं पंचकालावधीत शुभ मानली गेली आहेत. परंतु ही सर्व माहिती सामान्य गृहीतक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणंही उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. मग अधिक महिन्यात मृत्यू पंचक योग सुरू होत आहे आणि ते 6 जून पासून
ते 11 जूनपर्यंत असणार आहे. या काळात काय करू नये हे आपण जाणून घेतलंय. तुम्हालाही काही गोष्टी करायच्या असतील तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला यासाठी नक्कीच घ्यावा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.